आम्ही कार्यक्रम गेल्यानंतर त्यांनी आमच्या पंचे घालून आम्हाला म्हणले जे आहे प्रवेश केला तुम्ही म्हणून परत आम्हाला ते काय कळालंच नाही तिथे गेल्यावर काय चाललंय ह्यांचं काय नाही. आम्ही त्यांना म्हणत होतो आम्ही हे काढले तर त्यांनी आमच्या गळ्यात हात घातले. त्यांनी कट्टर माणसं असून त्यांनी आम्हाला भाजपवाल्याने आमच्या गळ्यात हात घातले, पट्ट्या घातल्या. या चिन्हाचं काम करतो. इथून पुढे आम्ही तीच काम करणार आहे. आम्हाला त्या दिवशी काहीच माहीत नव्हतं. दादा कुणाला आम्ही गेलो तिथं आम्हाला तिथं काहीच माहिती उद्घाटन कुठल्या दुकान असेल काहीच माहीत नव्हतं. आम्ही गेल्याच्या पुढे आम्हाला म्हणजे की आपलाच माणूस आहे आमचं तुमचं सरकार काही करून घ्या पक्षप्रवेश आम्हाला खाली घेऊन प्रवेश करून घ्या. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे आणि त्यात महाराष्ट्रात सर्वात चर्चेत असणाऱ्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात जरा जास्तच वातावरण तापले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असणाऱ्या या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात साम दाम दंडभेद अशा विविध पद्धतींचा अवलंब या मतदारसंघात होताना पाहावयास मिळत आहे. राजकारणातील वेगवेगळ्या खेळी खेळत असताना भाजपाकडून काहीशी वेगळीच खेळी कर्जत जामखेड मतदारसंघात खेळली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय वारे व माजी सभापती सूर्यकांत नाना मोरे यांनी केली आहे. जामखेड येथील दत्तात्रय वारे यांच्या संपर्क कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कर्जत जामखेड मतदारसंघात सध्या भाजपाकडून राम शिंदे हे कशा चुकीच्या पद्धतीने पक्षात प्रवेश करून घेत आहेत याचा खुलासा करत मतदारसंघातील अनेक गावात कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला व येत असल्याचे छायाचित्र व व्हिडिओ सोशल मीडियामार्फत प्रसारित होताना दिसत आहेत. असाच एक प्रकार मौजे रत्नापूर येथील काही कार्यकर्ते यांचा भाजपात प्रवेश झाला असल्याचे छायाचित्र, व्हिडिओ व बातम्या मार्फत प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित झाले होते. रात्री प्रवेश झाला व सकाळी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय वारे यांच्याशी संपर्क साधून सदर हकीकतचा खुलासा पत्रकार परिषदेत घेऊन कार्यकर्ते व नेत्यांनी आपली बाजू मांडली. आता येथून पुढे जसजशी निवडणुकीचा दिवस जवळ येत जाईल तसतशी निवडणुकीचे डाव प्रतिडाव हे उमेदवार टाकतीलही, परंतु सध्या या निवडणुकीत चुरस वाढली असल्याचे चित्र सध्या कर्जत जामखेड या मतदारसंघामध्ये पाहावयास मिळत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते नरेंद्र जाधव, हनुमंत पाटील, बापूसाहेब कारले, गणेश हागवणे, दत्तात्रय डिसले यासह रत्नापूर गावचे ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. अशा वल्गना भाजपतर्फे करण्यात येत होत्या. त्याची सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आज पत्रकार बंधूंना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे पत्रकार परिषद बोलवलेली आहे. तर सर्व पत्रकारांचे मी स्वागत करतो आणि त्यांनी जे जे प्रवेश केलते, कसे केलते, काय केलते हे आमचे नेते सविस्तर बोलतील. परंतु त्यांनी जे जे प्रवेश केलते ते सर्व कार्यकर्ते इथं आहेत. त्यांचे मी तुम्हाला नाव वाचून पप्पू देवा वराडे, सुनील जाधव, ज्ञानेश्वर पप्पू देवा वराडे, सुनील जाधव, ज्ञानेश्वर मोरे, संतोष कुर्लेकर, नाना पवार, श्याम जाधव, पांडुरंग जाधव, गणेश राजगुरू आणि आबासाहेब वारे हे ही सर्व परिस्थिती आपण पाहतात. पक्षप्रवेश कसा झाला, कधी झाला हे याच्याबद्दल सविस्तर आमचे दोन नेते बोलतील. त्याच्यामुळे गेलो तर आम्ही बाकीचं काय झालं तर ते आम्हाला काय माहीत नव्हतं तर काय होणार आहे काय नाही. प्रवेश झाला. कार्यक्रम होता त्याच्यामुळे बोलवलं आम्ही. कार्यक्रम गेल्यानंतर त्यांनी आमच्या पंचे घालून आम्हाला म्हणले जे आहे प्रवेश केला तुम्ही म्हणून परत आम्हाला ते काय कळालंच नाही तिथे गेल्यावर काय चाललंय ह्यांचं काय नाही. आम्ही त्यांना म्हणत होतो आम्ही हे काढले तर त्यांनी आमच्या गळ्यात हात घातले. त्यांनी
काय पार्टी कशी पाहिजे? जे कट्टर माणसं असेल त्यांनी आम्हाला भाजपवाल्याने आमच्या गळ्यात हार घातले, पट्ट्या घातल्या. या चिन्हाचं काम करतो. इथून पुढे बी आम्ही तीच काम करणार आहेत. आम्हाला त्या दिवशी काहीच माहीत नव्हतं. दादा कुणाला आम्ही गेलो तिथं, आम्हाला तिथं काहीच माहिती उद्घाटन कुठलं दुकान असेल काहीच माहीत नव्हतं. आम्ही गेल्याची पुढे आम्हाला म्हणजे की आपलाच माणूस आहे, आमचं तुम्ही तुमचं सरकार काही करून घ्या पक्षप्रवेश. आम्हाला खाली घेऊन प्रवेश करून घ्या. काल परवा भारतीय जनता पार्टीकडून व्हिडिओ आणि काही फोटोज करण्यात आले. चुकीच्या पद्धतीनं कसं राजकारण या मतदारसंघात चाललं आहे हे एकदा स्पष्ट झालं. खरं तर ही पहिल्यापासून निष्ठावान पवारसाहेबांवर रोहिदादा प्रेम करणारी मंडळी, रत्नापूर आमची एकजुटी एकमुखीच आहे. तिथं त्यांची 2 अंकी मतं मिळण्याची पंचायत झालेली आहे. म्हणून या ठिकाणी संध्याकाळच्या टायमाला कार्यकर्त्याला काहीतरी कार्यक्रम आहे असं चुकीचं सांगून काहीतरी वल्गवण्या मारून जामखेडला आणलं जातं, त्यांना हॉटेलमध्ये बसवलं जातं आणि त्यानंतर शिंदे सर कुठं आहे ते पाहून त्यांच्याकडे मंडळी नेली जाते आणि ते उभं केलं जातं आणि त्यांची ओळखी करून दिल्या जातात आणि आपल्याकडं पक्षप्रवेश करायला आले असं खोटं सांगितलं जातं आणि मग ह्यांच्याकडे पंच टाकले जातात. नंतर दुसऱ्याची बातमी व्हायरल होते, या गावात बगदाड पडलं, त्या गावात बगदाड पडलं, इथं भूकंप झाला. अशा पद्धतीचं काही सत्य परिस्थिती नाही किंवा वस्तुस्थिती नाही. त्या कार्यकर्त्यांना आता सांगितलं, आम्ही यांना म्हटलं पण नाही तुम्ही काय गेलते आणि का प्रवेश केला. यांनाच 2 दिवसात गावातल्या चर्चेने, लोकांच्या चर्चेने, त्यांच्या घरचे पाहुणेवाळे बोलले नेमकं काय घडलं हो असं. तुम्ही नाही सगळं फसून झाले, चुकीच झाले. यांनी आम्हाला संपर्क केला की आमचं कोण चूक झाली, आम्हाला फसून नेलं, आम्हाला परत यायचं तर या, काय अडचण नाही. खरं तर यांना रोहितदादांना पण भेटायला जायचं होतं, पण रोहितदादा मतदारसंघात नसल्यामुळं त्यांनी आमचाच संपर्क केला. हे आमचेच होते, आमच्या पैसे आहेत, मागे होते ना, आज आहे उद्या राहणार आहेत. त्यांनी आता पण रोहितदादाचंच काम केलं आहे, उद्याही करणार आहे. हिंदीमध्ये एक म्हण आहे, रात को गया सुबह को आया, उसे खोया होया नाही कळते. तसे तरी आमची मंडळी रात्रीची गेली आहे, सकाळी परत आलेले आहेत. त्यामुळे पक्षप्रवेश झाला हेच बातमी कुठे आहे, अशा पद्धतीने फुसाफुशी आहे. खरं तर उमेदवाराला कळाना का गावगावच्या कार्यकर्त्याला कळाना हेच मला कळा नाही भारतीय जनता पार्टीच्या, की ही उमेदवाराची निवडणूक विधानसभेची का ग्रामपंचायत चालली. एक माणूस आला, एक माणूस गेला, त्याला न्याला, आणला, बसेला, उठेला, खाऊ घातला. म्हणजे सिंगल ग्रामपंचायतला सुद्धा एवढी वाडावडी होत नसेल. याचा अर्थ असा होतो की त्यांचा स्वतःचा विश्वास ढळलेला आहे, कॉन्फिडन्स संपलेला आहे. म्हणून ते आपली काहीतरी एकूण सुरुवात करतात. अरे इकडे प्रवेश होताना भाजपच्याच लोकांना प्रवेश दिला जातो, राष्ट्रवादीच्या गळ्यात पण पट्टी टाकली जात नाही. आता एवढी मंडळीत त्यांच्याच गळ्यात आम्ही काय टाकल्या, आमच्या गळ्यात का नाही टाकल्या. ओरिजिनल जुने राष्ट्रवादीचे आहेत, हे पण राष्ट्रवादीचेच आहेत. पण काही लोकांनी काहीतरी चुकीचा प्रचार चालवला आहे आणि त्यांची वडाताण चालली. कुणाला काहीतरी साध्य करायचं आहे, या निवडणूक नाही मिळेल, जिल्हा परिषद मिळेल, पंचायत मिळेल, मला इकडं जायचं आहे, मला तिकडं जायचं आहे, हे स्वप्न पडू लागले त्यांना. आता तुमचे स्वप्न कसे पूर्ण होणार आहेत, काय होणार आहे, काळ ठरणार आहे ना. काल परवा एक क्लिप व्हायरल झाली की म्हणे तुमच्याच मीडियाने कोणतरी बाईट घेतली असेल किंवा 2000 एकरात ऊस झाला म्हणून भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी बांधारे बांधले, रामशिंदे साहेबांनी बांधारे बांधले असं म्हटलं गेलं. 2000 एकर ऊस लागला ही गोष्ट सत्य आहे, ही गोष्ट खरी आहे. तो ऊस लागण्याचं कारण रामशिंदे साहेबांकडे जे खातं होतं जलसंधारण, त्या खात्याचा निधी होता हे पण मान्य. पण मला असं म्हणायचं की त्यांना या तालुक्यामध्ये बांधारे करायचे नव्हते, त्यांनी केलेच नाहीत. आपल्या नदीचा उगम कुठं झाला, सावतड्याला, रामेश्वरच्या दरीपासून आपली विंचार नदी चालू झाली. खाल्यानंतर भुतडा लागतं, भुतड्याची बांधारे करू शकत होते का नाही, त्यांच्याकडे खातं होतं का नाही. खाली आलो जांभवाडी आली, लेनवाडी आली, ते बांधारे करू शकत होते का नाही, खातं त्यांचं होतं. झाले का बांधारे, नाही झाले. खाली आलो जामखेडची हद्द इथे बांधारे करू शकत होते, झाले का, नाही झाले. रत्नापूरला 3 बांधारे झाली, ही गोष्ट खरी आहे, ते पण मान्य केली. मला एक सांगायचं तुम्हाला, त्याच्या खाली गेलं कीच सांगवी येते, एक सुद्धा बांधारा झालं नाही. पलीकडं खामगाव आहे, एक सुद्धा बांधारा झालं नाही. आपण खाली गेलो थोडं की वंजारवाडी, एक सुद्धा बांधारा माशांनी केला नाही. अकराबाच्या हद्दीचा केला नाही, धानोऱ्याच्या नाही, पिंपरखेडला नाही, गिरवलेला नाही. यवन सिनाचा आणि विंचरणा जिथं संगम झाला सोंडीमध्ये, स्वतःच्या गावात, ज्याला तुम्ही भूमिपत्र म्हणता, तुमच्या गावात एक बांधारा तुम्हाला करता आला तुम्ही मंत्री असून. अरे ही शोकांतिक आहे ना. मग रत्नापूरलाच का बांधारे झाले, त्याचा पाठपुरावा आम्ही गावाल्याने केला. सगळं गाव एकत्र झालं, आम्ही मागणी केली, त्याचा सर्वे केला. संबंधित खात्याच्या माणसाला याला 4 व्हीलर गाड्या नव्हत्या, आम्ही नगरुंदी माणसं इंजिन इथं आणले, साईड फिजिबल करून घेतल्या, गाव तिथं उभा राहिलं आणि त्या बंधाऱ्यांची क्षमता किती बसेल, त्यात किती पाणी राहील, त्याला किती पैसा लागणार आहे, हे सगळं आम्ही एस्टिमेट बनवून त्या खात्याला संबंधित केलं. मुंबईला खेट्या मारावं लागल्या, चक्रा माराव्या लागल्या, पण रत्नापूरला 3 बंधारे आले. एवढंच नाही, ह्या गावातली जवळ 70-80 माणसं आपण मंत्रालयात गेलतो का नाही, तिथं जाऊन पाठपुरावा करावा लागला, आम्हाला वाहनं करून जावं लागली.
अरे मग तुम्ही मंत्री होता तर तुमच्या एका फोनवर या तालुक्यामध्ये 100, 200, 300, 500 बंदर होऊ शकत होते. रत्नापूरलाच का झाले? कारण तिथं केलेलं आमचा पाठपुरावा होता की त्याच्यासाठी आम्ही सगळे पळालोत, झोटलोत, म्हणून ते बंधारे झालेत. आणि त्याचं कारण 2000 ऊस एकर ऊस लागला, हे कारण सत्य आहे ना. पण तुमच्यात असलेली उदासीनता, अख्ख्या तालुक्यात ऊस लागले असते ना, काय फरक पडला असता? तालुक्यात अनेक नद्या छोट्या मोठ्या त्या आडवीत आल्या असत्या, पाणी साठवत आलं असतं, पाणीदार तालुका झाला असता, लोकांनी तुमचं कौतुक केलं असतं. आज रत्नापूरला आम्ही गावकरी, आम्ही नेते मंडळी, आम्ही पळालो, आम्ही झोटलो, म्हणून ते बंधारेत. त्यांचं जरी खातं असलं तरी ते श्रेय मी माझ्या कार्यकर्त्याला देईन, आमच्या गावाला देईन, आमच्या लोकांना देईन, ज्यांनी उभं राहून तिथं काम करून घेतलं. त्या पद्धतीने म्हणून त्याचा विकास आहे. कोणाचा निधी कसा आणायचा आम्ही रोज कामच करतोच ना. त्यांच्यासाठी मी काम केलंय, पण 30 वर्ष त्यांच्याबरोबर झोटलो आहे. त्या खात्याचा मी लाभ घेतला. ह्यांचे घरचे पैसे नव्हते त्यासाठी, महाराष्ट्र सरकारचे पैसे होते. आणि रत्नापूरलाच काय झालं त्याचं विश्लेषण मी या ठिकाणी असं करेल की हे आम्ही केलंय, आम्ही पळवलो, आम्ही झोटलो, म्हणून ते झाले. तुम्ही करणारे असते तर पूर्ण तालुक्यात बंधारे झाले असते, असं मला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळू शकतं. मूळ मुद्दा निवडणुकीचा बाजूला राहिला, विकासावर कोणी बोलत नाही. फक्त इकडे 100 प्रवेश केले, तिकडे 100 प्रवेश केले, दोन्ही बाजूने असे आरोप प्रत्यारोप होत आहेत. यामध्ये निवडणूक सत्य- कोणत्या मार्गावर चालली? यामध्ये सत्यता पडताळून बघा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारे प्रवेश हे नेहमी सकाळचे आहेत आणि भारतीय जनता पार्टीत होणारे प्रवेश रात्री 11 नंतरचे आहेत. यातली तफावत आपण समजून घ्या. आणि भारतीय जनता पार्टीतून जो खऱ्याने आमच्याकडे आला त्यालाच आम्ही पंचा टाकून त्यालाच आम्ही राष्ट्रीय प्रवेश दिला म्हणतो. आम्ही आमच्याकडे पंचगाड्या टाकीत नाहीत, त्या आशुराव आमचे झाला यांचा प्रवेश, आम्ही असं म्हणत नाही. हे भाजप करतंय. ह्या प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. आप्पा तुम्ही बोला. करताना एक गैरसमजुतीतून आणि वेगळंच काहीतरी खोटं नाटक सांगून त्या ठिकाणी प्रवेश घडवून आणण्याचं नाट्य झालं. ही गोष्ट 4-5 दिवसापूर्वी झाली आणि नानांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी कार्यकर्ते गावात आले त्यावेळी चर्चा झाली तर त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी फसून नेलं. आता रत्नापूरच का टार्गेट केलं 2-4 दिवसापूर्वी की रत्नापूर हे राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि जामखेड तालुक्यात एक राजकीयदृष्ट्या एक महत्त्वाचं गाव आहे की जेणेकरून या गावातून आमच्यासारखे कार्यकर्ते तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर काम करतात. आणि ही विधानसभेची निवडणूक रत्नापूरच्या बाबतीतच म्हणत नाही, मागच्या आठवड्यामध्ये पाडळी, मारुळी, गुरेवाडी, मला वाटतं कोलेवाडी, डोनगाव अशीच पद्धतीने संध्याकाळी पोरांना कुठंतरी घेऊन जायचं, त्यांना वेगळ्या पद्धतीने जीव घालायचं, जी व्यसनी मुलं नाहीत त्यांना व्यसनाला लावायचं. आणि नानाने सांगितल्याप्रमाणे रात्री 11-11:30 वाजता त्यांचे प्रवेश. मगाशी त्यांनी एक हिंदीमधला किस्सा सांगितला. हिंदीमध्ये अशी म्हणे की सुबह का बोला रात को शाम को वापिस आता है, उसे बोला नहीं कधी. लेकिन आता जामखेडमध्ये असं झालं की शाम के बोले सुबह वापिस आते, शाम के बोले सुबह वापिस आते. रात्री जी नेलेले आहेत ते कार्यकर्ते परत त्या ठिकाणी परत आपल्या घरी येतात. आणि मुळातच ही निवडणूक अशा पद्धतीने करायची गरजच नाही. ही निवडणूक विकासावर व्हायला पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये एक आमदार निवडून नाही द्यायचा की महाराष्ट्रामध्ये सरकार निवडून द्यायला. येणाऱ्या 20 तारखेला महाराष्ट्रातील जनता मतदार या राज्याचा हे राज्य कोणाच्या हातात द्यायचे, ही सत्ता कोणाच्या हातात द्यायची, या राज्याचा मुख्यमंत्री कोण करायचा आणि पुढच्या 5 वर्षामध्ये शेतकरी असेल, कामगार असेल, दलित असेल, आमचा दुबळा वर्ग असेल, मागासवर्गीय वर्ग असेल, आमचा विद्यार्थी असेल, महिला असेल, यांना कोण सिक्युरिटी देऊ शकतं, यांच्या भविष्याचा कोण विचार करू शकतं, हे सरकार देईल. परंतु जामखेडमधले आणि कर्जतमध्ये असं वातावरण झालं आहे की केवळ इथं नुसतं आमदारच निवडून द्यायचा का काय. माझं तर मत आहे या ठिकाणी की विधानसभा ही इतक्या खालच्या स्तरावर या ठिकाणी नेऊन ठेवली की त्याचा अंदाजच घ्यायला आहे. आणि मी तुम्हाला एक खात्रीपूर्वक सांगतो, ही निवडणूक पुढारी काही म्हणत असले, कार्यकर्ते काही म्हणत असले, तर जनता ही विकासाच्या मागे राहणार आहे. आणि विकास हा रोहितदादांनीच केलेला हे लोकांना मान्य. येणाऱ्या 20 तारखेला याचं उत्तर लोक मतदान पेटीतूनच देणार. आम्हाला खात्री आहे की रोहितदादा 1 लाखाच्या पुढं मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. याचं कारण असं आहे की समोरची पार्टी ही आमच्या पुढं आव्हानच नाही. त्यांनी किती जरी आव्हान आणला आणि काही जरी वातावरण निर्मिती केली तर जनता रोहितदादासोबत आहेत. आणि याचं कारण गेल्या 5 वर्षापासून या विधानसभेमध्ये, या मतदारसंघामध्ये रोहितदादांनी केलेली कामं. आम्ही नेहमी सांगतो की रोहितदादाला या 5 वर्षातला फक्त तसा खऱ्या अर्थाने फक्त 1.5 वर्ष कालावधी मिळाला. सत्ता आली, करोना आला, 2-2.5 वर्ष करोना होता, त्यानंतर सरकार गेलं, त्यानंतर सातत्याने
रोहितदादाच्या मागे ईडीच्या चौकशा लावल्या. याच्या सगळ्या संकटातून राष्ट्रवादी काँग्रेस फुटलं, घर फुटलं. अशा परिस्थितीमधून जवळजवळ 4 ते 4.5 हजार कोटी रुपयाचा निधी ही जी शासकीय सगळ्या इमारती या ठिकाणी दिसत आहेत त्याची परिणिती तुम्हाला मी सांगतो. आमचं त्यांना आव्हान आहे भारतीय जनता पार्टीला की कोरोनामध्ये तुमच्या उमेदवारांनी काय केलं? घराच्या बागेत त्या ठिकाणी पाणी मारीत बसला. कोरोनामध्ये एवढं भयंकर संकट असताना रोहितदादाने रुग्णापर्यंत जाऊन त्या ठिकाणी सेवा केली. दुसरी गोष्ट, या मतदारसंघामध्ये राम शिंदे 2009ला पहिल्यांदा उभा राहिले होते. त्यांनी काय सांगितलं की मी जामखेडला कुकडीचं पाणी आणील आणि MIDC करेल. आज 10 वर्ष झाले ते आमदार होते ना, आता ते 12 वर्ष झाले आमदार. त्यांनी MIDCचा प्रश्न कधी आणला की ज्यावेळेस रोहितदादांनी MIDC त्या ठिकाणी मंजूर करून घेतले. फक्त उद्योग मंत्र्यांची सही राहिली ती केवळ राजकीय द्वेषापोटी राहिली आणि मग हे जागे झाले. मग त्या ठिकाणी जागा बघायला मिळाली. माझा एक सवाल आहे जामखेड आणि कर्जत तालुक्यातील सर्व जनतेला की उद्या MIDC झाल्यानंतर तिथं कारखाने कोण आणू शकतो? राम शिंदे आणू शकतात का रोहित पवार आणू शकतो? साधी गोष्ट. आणि 1996 साली या जामखेडमध्ये 50 एकराच्या MIDCचा त्या ठिकाणी नारळ फुटला होता. टिली समाजाची जमीन आहे, शेतकऱ्याची जमीन अक्वायर केली. आज जमीन शासनाकडे आहे. एखादं वेल्डिंगचं शॉप तरी 12 वर्षात राम शिंदेने टाकलंय का? उदाहरण सांगा. 50 एकरामध्ये एखादं वेल्डिंगचं शॉप किंवा टायर रिमोल्डिंगचं त्या ठिकाणी शॉप तरी त्यांनी टाकलंय का? आणि हा काय MIDC करणार? ना कोरोनामध्ये लोकांना त्या ठिकाणी संकटाला कामी आला, ना तुमच्या MIDCच्या विषयावर त्या ठिकाणी लोकांबरोबर आहे. आज फक्त केवळ सत्ता. माझा तर राम शिंदेना सवाल आहे की तुम्ही विधान परिषदेवर गेले, अजून 4.5 वर्ष तुमचे त्या ठिकाणी बाकी होते. या तुम्ही भूमिपुत्राचं तांबोळी साहेब या ठिकाणी म्हणजे काय आपण चर्चा लावली. अरे भूमिपुत्र मधुकर आबा राळेबाग बी होते, अंबादास पिसाळ बी होते, राजेंद्र गुंड बी होते, प्रवीण घुले होते. जास्त नाही तर मनोज कुलकर्णीला तिकीट दिलं असतं तरी चाललं असतं. आज 4.5 वर्ष तुमचे बाकी असताना विधानसभा तुम्हीच का लढवता? एवढी हाव तुम्हाला कशासाठी पाहिजे? एखादा दुसऱ्या कार्यकर्त्याला जर संधी त्या ठिकाणी दिली असती तर त्यांनी विधानसभा लढवली असती. या ठिकाणी निकाल फिक्स आहे. रोहितदादा निवडून येणार आहेत. आमचं राम शिंदेंना पुढच्या विधान परिषदेसाठी शुभेच्छा आहेत की आपण पक्षाला म्हणा की रोहित पवारांची लढत खूप मोठी झाली आणि मी लढत दिली, अजून एकदा मला विधान परिषद द्या. आणि मतदाराला मला सगळ्याला आवाहन करायचं आहे की राम शिंदे विधान परिषद अजून 4.5 वर्ष त्यांना मतं देऊन ही मतं वाया घालू नका. 2 आमदार राहू दे आपल्या तालुक्यात, एक विधानसभेचा आणि एक विधान परिषदचा. याच्याने स्पर्धा होईल आणि विकास कामांची स्वरूपात होईल. राहिला या प्रवेशाचा विषय, आमचं गाव एकजूट फेविकॉलसारखं मजबूत आहे. निश्चित स्वरूपात आमचं गाव काय लय मोठं नाही, 1,500 मतदानाचं गाव आहे. जे मतदान होईल त्यापैकी 80% मतदान आमच्या गावात त्या ठिकाणी होणार आहे. जी भारतीय जनता पार्टीची आता की ते काय म्हणतो अर्धी हळद लावून पिवळे झालेत. काही लोकांना पंचायत समिती लढवायची, जिल्हा परिषद लढवायची, पैसा खूप झाला आहे, कुठंतरी उडवायचा आहे म्हणून लहान लहान लेकरं त्या ठिकाणी संध्याकाळी त्यांना दारू पाजायची, मटणं खाऊ घालायचे आणि काहीतरी वेगळं सांगायचं. परंतु आमच्या गावातील तरुण पुरा असो किंवा आमची जुनी माणसं अत्यंत जाणकार आहेत. कुणाच्या ताब्यात हित आहे, कोणत्या नेत्यांच्या ताब्यात हित आहे, कोण नेते लोकांची सेवा करणारी त्यांना माहीत आहे. त्यामुळं मतपेटीतून 23 तारखेला रत्नापूरची पेटी आपण सगळे बघा काय होईल, त्यामुळे त्याचं उत्तर आम्ही पेटीतून देऊ. कर्जतच्या सभेमध्ये विरोधकांनी आमदार रोहितदादा पवार यांनी खालच्या पद्धतीची अधिकाऱ्यांवर भाषा वापरली असा आरोप केला. नेमकं खरंच अधिकाऱ्यांवर असा म्हणजे हे झालंय का, किंवा रोहितदादा आता पुढे निवडून आल्यावर अधिकाऱ्यांचं अवघड होईल असं त्यांचं म्हणणं आहे? काय वाटतं? हो, अपप्रचाराचा भाग आहे. रोहितदादांनी स्पेसिफिक पोलीस स्टेशनवर त्या ठिकाणी आरोप म्हणजे पोलीस स्टेशनवर बोलले की या पोलीस स्टेशनमध्ये काही कार्यकर्त्याकडून त्यांना अशी माहिती मिळाली की कार्यकर्त्याला तू कुठल्या पक्षाचा आहे असं विचारलं जातं, त्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे रोहितदादाच्या वाक्यातून त्या ठिकाणी बोलण्यातून ते विषय आला. आणि शेवटी रोहितदादा जरी कडक बोलले असले, शेवटी प्रशासनावर जर पकड आखली तरच लोकांची कामं होणार आहे. शेवटी सरकार कोण चालवतं? प्रशासन चालवतं. या ठिकाणी पंचायत समितीची हे विहिरी कोण मंजूर करतो? BDO मंजूर करतो, काही जिल्हा परिषद सदस्य मंजूर नाही करत. त्यामुळे त्या प्रशासनावर पकड पाहिजे. दादाजी बोलले प्रशासनावर की लोकांच्या हितासाठी बोलले, लोकांच्या कामं होण्यासाठी बोलले, प्रशासनावर पकड पाहिजेत. नाहीतर आपण राम शिंदे पालकमंत्री असताना या जामखेड तालुक्यात BDO प्रभारी होता, तहसीलदार प्रभारी होता, त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचा PI प्रभारी होता, MSEBचा इंजिनियर प्रभारी होता,
BNCचा डेप्युटी इंजिनियर प्रभारी होता, जिल्हा परिषदचा इतका प्रभारी माणसं ठुलते, कारण आम्ही सांगेल त्या पद्धतीने तुम्ही बेकायदेशीर कामं या ठिकाणी करावेत यासाठी. दादा आल्यानंतर इथं रेग्युलर नगर परिषदचा शिवप्रभारी होता. रोहित दादा आमदार झाल्यानंतरच या जामखेड तालुक्यातील सगळ्या प्रशासन रेग्युलर आले आणि त्यांच्यावर दडपण राहिलं. लोकांच्या हितासाठी लोकांची कामं होणं वेळेवर व्हावीत याच्यासाठी दादांनी त्या दिवशी कडक भाषा वापरली, दुसरं तिसरं काय नाही. धन्यवाद. माता की जय. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो. रोहित दादा, रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तेलंगाना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दिसतोय फरक, दादा फरक. दिसतोय फरक, दादा फरक. दिसतोय फरक, दादा फरक. युन येणार कोण, दादाशिवाय हवाई कोण. युन येणार कोण, दादाशिवाय हवाई कोण. ओके.